आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरी केली जाणारी आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या। या अमावस्येला खानदेशात दिवती अमावस्या असेही म्हणतात। खानदेशात या सणाला विशेष धार्मिक आणि कौटुंबिक महत्त्व असून तो श्रावण महिन्याच्या स्वागताचा आणि प्रकाशाचा सण मानला जातो। या दिवशी घरातले जे दैनंदिन जीवनात जे सामान लागते त्याचप्रमाणे घरातील सर्व तांब्या पितळेची दिवे, समई, निरांजन आणि पंत्या स्वच्छ घासून लखलखीत केल्या जातात आणि पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढून हे सर्व दिवे रांगेत मांडले जातात। या दिवशी गव्हाचे पीठ आणि गूळ एकत्र करून वाफेवर शिजवलेले कणकेचे दिवेही बनवले जातात। त्यात तूप घालून वात लावली जाते आणि देवापुढे तसेच पूजेच्या दिव्यांसमोर नैवेद्य म्हणून ठेवले जाते। मांडलेल्या सर्व दिव्यांना हळदी कुंकू फुले वाहून त्यांची पूजा केली जाते। खानदेशात अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी लहान मुलांना सुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे। नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा, आज मी सर्व सामान म्हणजेच दिव्यांच्या अमावस्येला जे धुतले जाते, चाळणी, टोपली, त्याचप्रमाणे केरसुनी, सूप, माप, गहू गाळण्याचे जे गाळणे असतात मोठे मोठे ते, त्याचप्रमाणे घरातील तांब्या पितळीचे जे दिवे असतात ते सुद्धा काढलेले आहेत आणि हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आमच्या लहानपणी ते धान्य मोजण्याचे माप आहेत ते सुद्धा आम्ही धुवून काढत असतो। अगदी सकाळी उठल्याबरोबर अमावस्येच्या दिवशी हे सर्व सामान आम्ही स्वच्छ धुवून घेत असतो। मध्ये आज खानदेशात दिव्यांची अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्येला सगळे घरात ज्या ज्या वस्तू असतात ज्या आपल्या जीवनात उपयोगी असतात त्या सर्व स्वच्छ धुवून काढतात। जसे टोपली, हा झाडू, या गाळण्या पिठाच्या किंवा हे वेगवेगळे तांब्या पितळेचे दिवे जे असतात ना ते धुवून काढत असतात, म्हणजे स्वच्छ घासून ठेवतात आणि ते दिवे पेटवून परत त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य दाखवतात। माझा आहे ना बराचसा सामान हा वरती आहे, म्हणजे दिवे, समया, भरपूर दिवे, भरपूर समया घेऊन ठेवलेले आहे मी। पण आता हे दोनच काढले, बाकीचे खालचे जे रेग्युलर मी वापरते ना ते खाली घासले गेले। आता थोड्या वेळापूर्वीच मी खाली घासले ते, आणि हे बाकी जे वरती जेवढे आहेत तेवढे आता मी वरती घासणार आहे। हे बघा, आज दिव्यांची अमावस्या असल्यामुळे आज मी खीर करणार आहे। त्यासाठी मी हे तांदूळ वाटून घेतलेले आहे आणि सर्व काढून घेतलेले आहे। काजू बदामची पावडर, खोबरे, जायफळ आणि वेलची। हे बघा, मी आता खीर करून घेणार आहे। सगळ्यात आधी खीर करून बाजूला ठेवून देते। या दिव्यांच्या अमावस्येला तांदूळाची खीर केली जाते आणि नागपंचमीला गव्हाची खीर केली जाते। आता काही दिवसात नागपंचमी येईल, त्यावेळेला गव्हाची खीर आणि कानवले राहतील। दूध टाकून घेतलेले आहे मी आता आणि परत एकदा चांगलं शिजवून घेणार। तुम्हाला या तांदूळाच्या खीरीचा आणि जी नागपंचमीसाठी गव्हाची खीर केली जाते त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तेथे जाऊन नक्की बघा। हिला सारखं हलवत राहावं लागतं, नाही तर मग ती ना खाली लागून जाते आणि जर ती खाली अशी लागली म्हणजे चिकटली तर मग ती चवीलाही वेगळी लागते आणि तिला एक वेगळा वास येतो। तुम्हाला जर या तांदळाच्या खीरीचा आणि नागपंचमीसाठी केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खीरीचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती जाऊन नक्की बघा। आज आहे ना दिव्यांची अमावस्या असल्यामुळे आज आमच्याकडे खीर आणि कानवले करतात। काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणतात, बऱ्याच ठिकाणी या अमावस्येला नॉनव्हेज खातात असतात, पण आमच्या खानदेशात नॉनव्हेज करत नाही या अमावस्येला। या दिवशी सगळेजण खीर, कानवले, काही म्हणजे काशी फळाची भाजी किंवा बटाट्याची भाजी, फ्लावर या पद्धतीचं स्वयंपाक करतात। हे बघा, आता खीर चांगली उकळलेली होती। त्यामध्ये मी हे सर्व काढलेलं आता टाकून देणार आहे। हे बघा, या पद्धतीने
थोडे जायफळही किसून घेणार आहे मी आता याच्यामध्ये बघा. या पद्धतीने जायफळ टाकले ना मग खिरीला एक छान चव पण येते. हे बघा या पद्धतीने. आता हे थोडे वेलची पावडर टाकून घेतलेले आहे मी. या पद्धतीने चांगले घोटून घ्यायची म्हणजे ती एकदम चिकन अशी होते. ही बिना साखरेची काढून ठेवते मी आता. ज्यांना शुगर आहे त्यांना बिना साखरेची खीर. आता उरलेल्या खिरीमध्ये साखर टाकून घेणार आहे बघा. साखर टाकून घेतलेली मी आता आणि चांगलं थोडा वेळ आता परत एकदा उकळून घेणार आहे. हे बघा आता खीर तयार झालेली आहे. मस्त खीर आपली तयार झाली. आता मी हिला बाजूला ठेवून देणार आहे बघा. बाजूला आता मी मिरचीची भाजी आधी करून घेणार आहे, नंतर मग काशी फळाची भाजी करणार आहे. हे बघा ही भाजी झालेली माझी. आता मी आता काढून घेते या भाजीला. आता मी ती मिरचीची भाजी काढून घेतलेली आहे आणि काशी फळाची भाजी आता मी करणार आहे. त्यासाठी मी वाटून घेतलेलं आहे. मिरची, जिरे, आले, लसूण, हळद, थोडा मसाला, धने पावडर टाकून घेतलेली आहे. आता मी परतवून घेते चांगलं. या दिवसात आहे ना बाजारात खूप काशीफळ येतं, खूप छान लागतं. ताजं काशीफळ चवीला छान लागतं. या काशीफळाची भाजी कशी केली जाते याचा पूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. त्याची लिंक तुम्ही नक्की जाऊन बघा आणि भाजी करून बघा. थोडे मीठही टाकून घेते.
आज आमच्या ज्योतिताई पण लवकर येऊन गेलेल्या आहेत पोळ्या करायला. ज्योतिताई आल्या म्हटलं आज लवकर. हे बघा या पद्धतीने कानवले मी आता ठेवणार आहे. बघा हे कानवले पण कसे केले जातात त्याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि व्हिडिओ नक्की बघा. हे गरमागरम कानवले मी आता टोपलीत काढून घेणार आहे म्हणजे त्याची वाफ निघून जाईल. हे बघा आपली भाजी पण आता तयार. हे बघा माझा आता स्वयंपाक झालेला आहे. खीर आहे, हे वरण आहे, हा इकडे भात आहे, ही बिना साखरेची खीर आहे, ही मिरचीची भाजी आहे आणि इकडे ही काशीफळाची भाजी. हे कानवले आणि या डब्यात पोळ्या केलेल्या. आता मी देवासाठी लागणारा नैवेद्य काढून घेणार आहे. हे बघा आता नैवेद्याचं ताटही तयार झालेलं आहे आणि आता पूजेला सुरुवात होणार आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.